नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे काळा मसाला. तर मी इथे 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या आहेत, ह्या कलर देतात आणि ह्या मिरच्या आहेत, ह्या तिखट असतात. त्याच्यासोबत मी घेतले धने, तेजपत्ता, विलायची, 2 प्रकारच्या विलायच्या आणि एक जायफळ, बडीशोप एवढे सगळे मसाले. तर हे सगळे मसाले मी भाजलेले नाही आहेत आणि मिरच्या पण मी भाजलेल्या नाही आहेत. कच्चा मसाला बनवणार आहे. तर हे थोडे थोडे करून मी मिक्सरमध्ये वाटून घेते. फक्त थोडा वेळ उन्हात दाखवलंय आणि छान गरम झालंय उन्हात ठेवून, तेव्हा मी फिरवणार आहे मिक्सरमध्ये. इतका छान वास पसरलाय ना मस्त मसाल्याचा. छान असा हा आपण एका भांड्यात काढून घेऊ. असं सगळं थोडं थोडं मिरची थोडे मसाला मिक्स करून असं छान वाटून घेऊ. आता हे सगळे मसाले मिक्स करून घेऊ. आता हे सगळे मसाले असं छान मसाला एका भांड्यात काढून घेऊ. असं थोडा थोडा करून छान मस्त वाटून घ्यायचं. खूप छान वास पसरला याचा, है ना? तुला येतोय वास? हा मिक्स मसाला घ्यायचा, थोडा थोडा असं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. कच्चा मसाला आहे हा, अजिबात भाजलेला नाही आहे, तरी किती छान बारीक होतोय, है ना? आणि वास पण किती छान येतो याचा. थोडी मिरची घालायची, थोडीशी मिरची घालायची. हा झालाय माझा मसाला तयार. बघा मिक्सरमध्ये केला, वास तर इतका छान पसरलाय ना. घरी बनवून मिक्सरमध्ये किती छान, आणि याला भाजलेला पण नाही तरी किती बारीक झालाय मस्त. आणि माझा मिक्सरमध्ये केलाय बघा माझा मिक्सर. ओके, आता हा मला वर्षभर जाईल. खूप छान टेस्टी मस्त मसाला झालाय. वास खूप छान पसरलाय. बघा किती बारीक झालाय मिक्सरमध्ये माझ्या. आता याला छान हवाबंद डब्यात भरून ठेवायचा, म्हणजे याचा वास जाणार नाही. जर माझ्या मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. टेस्टी टेस्टी मसाला.